नमस्कार मित्रहो, आपल्या प्लांट्स डॉक्टर या चॅनेलवर मी सपना गुरु आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। बऱ्याच दिवसात मी तुम्हाला कोणतीच माहिती दिली नव्हती, पण आज मी तुम्हाला एका नवीन वनस्पतीची ओळख करून देते। ही वनस्पती बऱ्याचदा प्रत्येकाच्या सानिध्यात आलेली असते। बरेच जण हिला ओळखतात सुद्धा, काही जण नावाने ओळखतात, काही जण फक्त पाहण्याने ओळखतात। तर ह्या वनस्पतीचं नाव आहे अपराजिता, जिला आपण गोकर्ण या नावाने सुद्धा ओळखतो। गोकर्ण अशासाठी, जर तुम्ही या वनस्पतीचं फूल पाहिलं तर हिचं जे फूल आहे, ह्या फुलाचा आकार जो आहे हा गाईच्या कानाप्रमाणे आहे, म्हणून हिला गोकर्ण असं म्हटलं जातं। आणि अपराजिता हे नाव हिचं वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून ठेवण्यात आलेलं आहे। वास्तुशास्त्रामध्ये या वनस्पतीचं असं महत्त्व आहे की जर आपण घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये या वनस्पतीला ठेवलं किंवा हिचं संगोपन केलं तर घरामध्ये भरभराट, शांती, समृद्धी यांचा वास वाढतो, असं वास्तुशास्त्रानुसार महत्त्व आहे। पण जर आपण नॅचरली बघितलं तर हिचा ॲट्रॅक्टिव्ह कलर, या फुलांमध्ये सुद्धा कलर वेगवेगळे भेटतात आपल्याला। हा पूर्ण ब्ल्यू कलर आहे, याच्या व्यतिरिक्त ब्ल्यू प्लस व्हाईट कलर आहे, आणि तिसरा कलर आहे जो पूर्ण प्युअर व्हाईट आहे। या 3 कलरमध्ये याची फुलं आपल्याला बघायला मिळतात। आणि या वनस्पतीमध्ये जर तुम्हाला दाराच्या समोर तुम्ही ही वनस्पती शोसाठी लावली, म्हणजे एखाद्या कमानीवरती वेल म्हणून सोडलीत आणि हिचे फुलं जर बघितले, आता सध्या जरी तुम्ही बघितलं तर हिचे बरीचशी फुलं इथं तुम्हाला उमललेली दिसतील। तर ही खूप मोठ्या प्रमाणात फुलं देते, त्यामुळे तुम्ही कमानीवरती शोसाठी हिचा वापर करू शकता। फक्त हिचं जर तुम्हाला फुलांसाठी ही वनस्पती लावायची असेल तर तुम्हाला 1 दिवस आडाने या अशा आलेल्या शेंगा हिच्या तोडून टाकाव्या लागतील। कारण असं आहे, या शेंगा जेवढ्या वाढतील तेवढी तुमचं फूल उत्पादन कमी होईल। हा रूल तुम्हाला प्रत्येक फुलाच्या वनस्पतीमध्ये सापडेल की त्या फुलाचं फळामध्ये रूपांतर झालं तर तुम्हाला फुलाचं उत्पादन घटेल। त्यामुळे जर तुम्हाला फुलांसाठी एखादी वनस्पती हवी असेल तर तुम्ही त्या वनस्पतीला लागणारे शेंगा किंवा फळं जी असतील ती ह्या अशा पद्धतीनं खुडून टाका। ह्या शेंगा तुम्ही जेवढ्या खुडून टाकाल तेवढ्या तुम्हाला फुलं जास्त प्रमाणात वनस्पतीला मिळतील। कारण नॅचरली वनस्पतींमध्ये असा गुणधर्म असतो की जर तिनं फळ वाढवायला सुरुवात केली तर तिचं जे काही न्यूट्रियन्स आहेत ते त्या फळाच्या वाढीसाठी गमावले जातात। त्यामुळे तिचं फूल उत्पादन कमी येतं, आणि फूल उत्पादन वाढवण्यासाठी आपण तिचं फल उत्पादन जर थांबवलं तर मात्र आपल्याला फूल उत्पादन जास्त प्रमाणात भेटतं। आशा करते की आपल्या सर्वांना ह्या माहितीचा उपयोग होईल आणि तुम्हा सर्वांना माझा व्हिडिओ आवडेल। जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा, तसंच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।